आज महाशिवरात्री दिवशी बनवले होते मी रताळ्याचे फिंगर चिप्स. दही होतं, अंजीर होतं, द्राक्ष होती, पपई होती, चिप्स होते, खिचडी आणि दही केळ असा होता आजचा आमचा दुपारचा फराळ होता. त्याचबरोबर बघा कधी याला अचानक ह्या 5-6 दिवसात गाडीचं वेड लागलं आहे. आपण बाहेर जायचं म्हणलं की आता असा हा भुर्र भुर्र करायला लागला आहे. रांगोळीच्या ट्रेमधली रांगोळी चेंज केली कारण आता कलर उडालेला होता आणि हे नवीन कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे ना, आतलं थोडंसं चेंज केलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता असा काहीसा लुक दिसत आहे आउटडोअरचा. ही रांगोळी आहे ना, जरी चुकून कधी पाय लागला, थोडीशी पुसटली गेली तरी लगेच आपल्याला दुरुस्त करता येते, म्हणून मला ती बॉर्डर लाईन खूप आवडते. आणि इथं हे असं छानसं आता दिसत आहे. त्याचबरोबर आज मी संध्याकाळी बनवलं होता पुन्हा एक मिनी शॉर्ट रेसिपी शॉर्ट्स होता, त्याची तयारी इथं करत होते. तर आता व्हिडिओ शूट म्हटलं ना की लाईट ही लागतेच, कारण की आपल्या नॉर्मल लाईटमध्ये होत नाही आणि हे संध्याकाळचं येत म्हटल्यानंतर तर लाईट लागते. तर ही माझी लाईट लावलेली होती. इथं मी हा दुसरा स्टँड ठेवलेला होता कारण की हा मूवेबल आहे, जास्त हलवता येतो, पाहिजे तसा करता येतो. आणि इथे मी स्टार्ट करण्यापूर्वी लावत होते एक फेस पॅक, ज्याच्यासाठी मी घेतलं होतं मध. पतंजलीचं मध आहे. जेवढं मध घेतलं आहे ना त्याच्यापेक्षा थोडेसे कमी प्रमाणामध्ये इथं हळद घ्यायची. मधामुळे ना आपल्याला एजिंग्स जे लाईन्स आपले दिसतात ना ते कमी दिसायला सुरुवात होते. म्हणजे की अँटी एजिंग म्हणूनसुद्धा तुम्ही मध तोंडाला लावू शकता. आणि याच्यामध्ये जर तुम्ही ॲलोवेरा जेल टाकलं ना तर हा स्किन ब्राईटनिंगसाठी एक चांगला फेस पॅक आहे. माझ्याकडे ॲलोवेरा जेल नाही आहे, तर आहे कोरफडीचं पानच आहे, जे की मी 2-3 दिवसांनी लावतच असते. तर हळद आणि हे जे मध आहे याच्या कॉम्बिनेशनमुळं तुमची स्किन टाईट होण्यास मदत होते, ग्लो करते. तसंच जर तुमचा पिगमेंटेशन वाढत असेल तर ते सुद्धा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हा फेस पॅक ना आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करत जावा. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही मध घेता तेवढ्या निम्म्या प्रमाणामध्ये दही घ्यायचं आहे. आणि थोडासा पिवळापणा राहतो नंतरनं, पण 1-2 वॉश केले तुम्ही, फेस वॉश केले की तो पिवळेपणासुद्धा निघून जातो. आणि शूटमध्ये इथे बनवली होती मी सातारची स्पेशल महाद्या. आणि बरीच लोकं स्पेशली पुणेकर वगैरे याला शेंगदाण्याचं पिठलं वगैरे म्हणतील, पण आपल्याकडे याला महाद्या किंवा शेंगदाण्याची चटणी म्हणूनच ओळखलं जातं. तेही मी काळ्या तव्यात केलेलं होतं. आणि 20 ते 25 मिनटानंतर पहा आता मी हा फेस पॅक आहे तो धुवून टाकते. धुवून टाकल्यानंतर स्किन माझी अशी काहीशी दिसत आहे. आणि आठवड्यातून 2दा माझा नो मेकअप डे असतो. तसंच आज होता. वरण, चपाती, महाद्या आणि भात असं होता जेवणाचा मेनू. बाय.